त्याने सक्षम म्हणजे आपल्या राज्याला त्यांनी काय केला, पुरेसे शस्त्रसाठा, अन्नधान, मिलिटरी, नेव्ही तयार केली आणि तो सक्षम बनला. आणि सक्षम बनल्याने त्यांनी पुढे जाऊन काय केलं, स्वयंसिद्ध समाज तयार केला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तेच छत्रपती शिवाजी महाराज एक्झाम्पल आहे. तिन्ही सूत्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय बनतं ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणून आपण मंदिर तर चूज केलं, शाळा कुठली चूज करणार? ठीक आहे, आपण कॉन्व्हेंट मध्ये घालतो, तिकडं काय इन द नेम ऑफ द, मग काय होतं? मग थोड्या वर्षांनी आपलं मूल जे आहे ते म्हणतं 33 कोटी जीव कशाला पाहिजे, हाक मारली तर तो म्हणतो मी जाणार नाही, तो जाणार नाही, मला हाक मारली की माहित नाही. 33 कोटी म्हणजे काय? 33 कोटी म्हणजे 33 करोड नव्हे, तर 33 कोटी म्हणजे प्रकार. आपण 33 प्रकारामध्ये आपले देवदेवता विखुरलेले आहेत, म्हणजे त्यांचा वेगवेगळा गुण आहे. तर या 33 कोटी देवताच्या माध्यमातून आपला हिंदू धर्म कार्यरत आहे. तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, योग्य ती शाळा निवडली पाहिजे, जिकडं आपल्याला या दोन्ही गोष्टीचं म्हणजे संस्कार आणि सक्षम बनवते ती शाळा. कारण नॉलेज देऊन स्किल्स डेव्हलप करते आणि समाजात सक्षम होण्याची एक प्रक्रिया पूर्ण करते ती शाळा. आणि जेव्हा या दोन्ही गोष्टी घडतात, म्हणजे दुसऱ्या प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला तर आत्मा याला हृदयाची म्हणजेच मनाची जोड आहे. आणि हृदय आणि मन जेव्हा एकत्र येतं तेव्हा काय घडतं, शरीर कृती करतं. म्हणजेच कुटुंब जेव्हा कृती करतं तेव्हाच सगळे मिळून जेव्हा प्रयत्न करतात तेव्हाच आम्ही स्वयंपूर्ण होतो. बरोबर? तर स्वयंसिद्ध, सक्षम आणि स्वयंपूर्ण समाज. तर हा समाज तयार करण्यासाठी मंदिराचा रोल काय आहे? तर मंदिराचा रोल आहे तो म्हणजे चांगले सज्जन पुरुष घडवा, स्त्रिया घडवा, मुलं घडवा. फक्त आपण म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे मंदिराने, तर सर्वप्रथम आपल्या मंदिरात प्रबोधनाची व्यवस्था केली पाहिजे. प्रबोधन, समाजाला जागृत ठेवणं, काय वाईट आहे काय बरे त्याला सिद्ध करणं, हे केलं पाहिजे. दुसरं काय, तर आपण व्यवस्थित योग्य ती शाळा आपण मंदिराच्या मार्फत सुरू झाली पाहिजे. आपल्या गोव्यात फक्त 2च मंदिर आहेत ज्याच्या मार्फत शाळा सुरू आहे. एक आहे मालसा नारायणी आणि दुसरं आहे श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर. या ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला फक्त नुसत्या तुमच्या मुलांना ऍडमिशन घेण्यासाठी सांगत नाही, लक्षात घ्या. परंतु खरा विचार जो आहे तो या स्टेजवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर उद्या काय होणार, मुद्दामून बघा जी कॉन्व्हेंट मध्ये जातात, बाकी कुठे जातात, ज्यांना संस्कार मिळत नाही, त्यांना योग्य ते शिक्षण मिळत नाही, असे मुलं काय करतात, 7वी 8वीत पोहोचल्यानंतर आई बाबाचं ऐकत नाही. ज्या मुलासाठी
आपण काळजी करत असतो. आता मुलं मोठी झाल्यानंतर आपल्याला त्यांच्यापासून काळजी होत असते की कदाचित मोठं झाल्यावर तरी मला अनाथाश्रमात तर नाही सोडून देणार ना. मग समजा अशी व्यवस्था आपण केली, बहुतेक कित्येक उदाहरण आहे. आई वडिलांनी अतोनात प्रयत्न केले आणि आपल्या मुलाला काय केलं, डॉक्टर केलं, इंजिनियर केलं आणि विदेशात चांगला पैसा आहे म्हणून पाठवून दिलं. पण तू काय झालं, जेव्हा आई आजारी पडली, तिकडून पैसे आले, आई आजारी पडता पडता बापाने म्हटलं एकदा तरी बघून जा. मुलगा म्हणतो सुट्टी मिळत नाही. आणि करता करता काय झालं, एक दिवस आई मरून गेली. ती देवाज्ञा झाली. तर दोघे मुलगे अमेरिकेत आहे शिक्षणासाठी. तर त्यातला मोठा मुलगा म्हणतो, बाबा यंदा दोघांनाही येणं शक्य नाही हो, एक काम करतो, यंदा छोट्याला पाठवून देतो, तुमचं झालं की मी येतो. सिंपल. मग काय केलं, एवढं सगळं केलं आणि मुलांना चांगली नोकरी, चांगलं शिक्षण दिलं, परदेशात गेला, पण चांगले संस्कार दिले नाही.